धन्य आजी दिन संत दर्शनांचा याच प्रमाणे आज संत श्री सखाराम महाराज यांच्या पालखीच्या दर्शनाकरता आम्ही या ठिकाणी पोहोचलो। जालना समोरील अंबळकडे हा प्रवास सुरू होता आणि या दर्शनाकरता आम्ही या सकाळी या ठिकाणी पोहोचल्यानंतर वारकऱ्यांच्या समवेत कुठेतरी पंढरीची वारी आम्ही करू शकत नसलो तरी वारकऱ्यांमध्ये सहभागी होऊन तो आनंद या ठिकाणी घेण्याचा आमचा प्रयत्न होता। संत श्री सखाराम महाराज यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे वारकरी संप्रदायासाठी खर्च घातले आहे। त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक गावाला दिंडी परंपरा असेल, सप्ताह परंपरा असेल, ह्या परंपरा लावून दिल्या आणि आज 136 वर्षानंतर ही जी काही पालखीची परंपरा आहे ही अविरत सुरू आहे। या पालखीच्या निमित्ताने विदर्भामधून अनेक पालख्या जात असतात, परंतु संत श्री सखाराम महाराजांची पालखी ही अतिशय जुनी असल्यामुळे या पालखीला विशेष असं महत्त्व पंढरपूर या ठिकाणी सुद्धा आहे। आणि आज आपण या संपूर्ण पालखीचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या संपूर्ण वारकऱ्यांच्या समवेत आणि आपल्या शेगावच्या पत्रकार मंडळीच्या समवेत आपण या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रम घेतलेला आहे। संत श्री सखाराम महाराजांच्या पालखीच्या पुढील जो काही कार्यक्रम आहे तो सुद्धा आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहे। चालू आहे ना नमस्कार, एबीपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण आलो आहोत संत श्री सखाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम लाईव्ह करण्याकरता आणि त्या संदर्भात आपल्या सोबत पालखी प्रमुख मुकुंद महाराज हे आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की आपली पालखी केव्हा निघाली आणि आता आपण पंढरपूरला पोहोचण्याकरता किती दिवस लागणार आहेत आणि संपूर्ण पालखीचा जो काही त्यांचा मार्ग आहे ते सगळे आपण या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। रामकृष्ण हरी। संपदा सोहळा नावडे मनाला, लागला ठकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवड मानसी, कई एकादशी आषाढी या युक्तिवादाप्रमाणे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु सखाराम बाबा इलोरा, सखारामपूर, जळगाव, जामोद तालुका, जिल्हा बुलढाणा या क्षेत्रावरून ही महावारी देवभूमी आषाढी वारी करता पंढरपूर क्षेत्रावर 23 तारखेला ही वारी दाखल होणार आहे। 1 जुलैला म्हणजे 1/7 या दिवशी ही वारी श्री क्षेत्र सखारामपूर इथून निघालेली आहे आणि स्वानंद सुखनिवासी सद्गुरु सखाराम महाराज म्हणजे त्यांचं संपूर्ण जीवन त्या महात्म्यांचं वारीमय। दिनरजनी हाचे दंडा गोविंदाचे पवाडे, दिवस न कडे रात्र न कडे, अंगी खेडे दैवत हे, त्याच परंपरेला अनुसरून महान ओजस्वी आणि तेजस्वी परंपरेमध्ये असणारे एक महान संत सद्गुरु श्री संत श्रीराम बाबा आणि तथा सद्गुरु श्री सखाराम बाबांच्या पादुका रूपाने हा पालखी सोहळा परम आदरणीय परम श्रद्धेय गुरुवर्य तुम्हा आम्हा सर्वांचं श्रद्धास्थान गुरुवर्य तुकाराम बाबांच्या आज्ञेने आणि मार्गदर्शनाखाली हा सोहळा या 23 दिवसाचा प्रवास क्रमण करीत आहेत। करता करता आता 10वा दिवस या सोहळ्याचा आहे आणि अंबरजवळ लालवाडी या ठिकाणी या सोहळ्याचा मुक्काम झाला। सकाळी 5 वाजता या सोहळ्याचं आज प्रस्थान झालेलं आहे आणि रस्त्याने चालत असताना दिवसभर नित्य नियमावली वारकरी संप्रदायाची आहे। सकाळी काकडा आहे आणि दिवसभर गाठ्याचं भजन आहे, संत वाङ्मयाचं भजन आहे, तथा दुपारी विसावा असतो, त्या विसाव्यावर प्रवचन असतं। सायंकाळी पूर्ण दिवसभर भजन करून सायंकाळी हरिपाठ तथा रात्रीला श्री तथा श्री कीर्तनाचं आयोजन केलेलं असतं आणि वारकरी निद्रिस्त होत असतात। हा वाटचालीचं क्रमण ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, कुठलीही पर्वा न बागडता हा वारकरी पंढरपूरच्या दिशेने पांडुरंगाच्या दर्शनाकरता भेटी लागी जीवा लागली से आज
किंवा जीवना वेगळी मासुडी तैसा तुका तळमडी, एवढं अंतकरणामध्ये तळमळ घेऊन हा वारकरी आता अज्ञात आपण सर्व वारकरी भाग्यवान आहोत की स्वानंद सुखनिवासी सद्गुरू सखाराम बाबा तथा श्री गुरु श्रीराम बाबांच्या या पालखी सोहळ्यामध्ये या महात्म्यांच्या समवेत आपला परमार्थ होतो आहे आणि ही वारी सफल होते आहे. मला असं वाटतं काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नानी या युक्तिवादाप्रमाणे जब हे सकळ सिद्ध आहे हात चाला वया पाय तब तू आपले सोयीत पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. नक्कीच घरी असणाऱ्या वारकऱ्यांना आवाहन करेल की नक्कीच एखादी वारी अशा महात्म्यांच्या समवेत आपली झाली पाहिजे आणि आपल्या सर्वांच्या जीवनाचं कल्याण श्री तथा श्री गुरु करो अशी सदिच्छा या ठिकाणी ठेवतो. रामकृष्ण. वारीची परंपरा किती वर्षापासून आहे आपली स्वानंद सुखनिवासी सद्गुरू सखाराम महाराज वैकुंठवासी गुरुवर श्रीराम महाराजांच्या या पालखी सोहळ्याला जवळपास तब्बल 137 वर्ष यावर्षी परिपूर्ण होतात. 137 वर्षाची ही परंपरा अजूनही अव्यात चालू आहे. माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने न गुढी. राम. दादा आपलं काय अनुभव आहे पायी चालत असताना? विठ्ठल नामाचा गजर हरिनामाचा झेंडा रोहिला, विठ्ठल विठ्ठल कानडा राजा पंढरीचा, गणगण गणात बोते सामर्थ्याने गजाननाच्या. संत सखाराम महाराज सद्गुरू श्रीराम महाराज यांचे अभंग गीत गात गात आज वारीला आम्ही 200 किलोमीटरच्या वर टप्पा गाठलेला आहे. गेल्या 11 दिवसापासून श्री सखारामपूर ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी ही वारी घडत आहे. बऱ्याच दिवसाची इच्छा होती आपण पंढरीच्या वारीला गेलं पाहिजे, परंतु यावर्षी गजानन महाराजांच्या सखाराम महाराजांच्या कृपेने ही पंढरीनाथाची वारी पूर्णत्वास जात आहे. मी पंढरीनाथाला सखाराम महाराजांना माझी वारी पूर्णत्वास जाईल अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. गेल्या 1 जुलै रोजी ही श्री क्षेत्र सखारामपूरवरून चालू झालेली वारी आज अंबरच्या समोर निघालेली आहे आणि 23 तारखेला श्री क्षेत्र पंढरपूर येथे पंढरीनाथाच्या पायरी आम्ही पोहोचणार आहोत. दिंडीमध्ये अगदी लहान वयापासून तर 75 वर्षाच्या थोर लोकांपर्यंत दिंडीमध्ये वारी करत आहेत. कुठेही कोणाला काही त्रास नाही. पंढरीनाथ सर्वांची वारी फार काळजीपूर्वक करून घेत आहेत. दिवसगणित उत्साह हा द्विगुणित होत आहे. श्री सखारामपूर येथे म्हणजे इलोऱ्याला श्रीराम महाराजांच्या पुण्यतिथीला जात राहायचे. वडील स्वर्गवासी झाल्यानंतर ती वारी मी कंटिन्यू ठेवली आणि श्रीराम महाराजांच्या पुण्यतिथीला आणि मध्ये सुद्धा मी इलोरा येथे दर्शनाला जात असतो. मनात आलं महाराजांच्या वारीमध्ये आपण वारी केली पाहिजे, परंतु वय मर्यादेमुळे मला सखारामपूर येथे वारीचा योग आला. परंतु हा योग अद्वितीय आहे. खरा अध्यात्म या ठिकाणी आपल्याला अनुभवास मिळत आहे. वारीचे प्रमुख मुकुंदबुवा चौधरी हे फार त्यांचं काम चोखपणे बजावत आहेत. त्यांच्या एका शिट्टीला, त्यांच्या एका आदेशाला सर्व वारकरी लहान असो मोठे असो त्यांच्यापेक्षा वयाने 2 पट 3 पट असलेले सुद्धा वारकरी त्यांचा आदेश हे शिरोमानी मानतात आणि पंढरीनाथाचा तो आदेश म्हणून सर्व आपली सेवा या ठिकाणी देत असतात. सकाळी काकडापासून सुरुवात होतो, आरती होते, संध्याकाळी हरिपाठ होतो आणि पंचपती कीर्तन प्रवचन याने दिवसाची सांगता होते. असा हा वारीचा योग माझ्या नशिबी आला. याला मी जीवनातलं एक फार मोठं स्थान आहे असं मानतो आणि 25 तारखेला होणाऱ्या आषाढी एकादशीला पंढरीनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन ही वारी पूर्णत्वास जाईल. दादा आपण पंढरीला पोहोचल्यानंतर विठुरायाकडे काय साकडं टाकणार आहे? विठुराय हा सर्व लहान मोठ्यांचा देव आहे.
विठुराय हा सर्वांना घेऊन चालणारा पंढरीनाथ आहे. त्यामुळे विठुरायांकडे आपल्या सगळ्या भागाची, शेगावची, श्री सखारामपूरची, सगळ्यांची कशी उन्नती हो, यावर्षी चांगला पाऊस पडो, पीक चांगलं हो आणि सर्व क्षेत्रामध्ये आपला देश प्रगती करो आणि आपल्या सर्वांना चांगलं आरोग्य मिळो, ही श्री पंढरीनाथाच्या चरणी मी प्रार्थना करेल. दादा, नक्कीच आपण वारी करत आहात आणि आपल्याला एक सामाजिक, राजकीय आणि एक शेतकरी असा सर्वच पैलूतून तुम्ही जात असता. तर याच अनुषंगाने आपण काम करत असताना आपल्या सहकाऱ्यांना किंवा आपण जिथे काम करतो त्या भागातील नागरिकांना आपण काय संदेश द्याल? नक्कीच मी व्यवसाय करतो, राजकारणात लहान मोठं योगदान देतो. शेती माझ्याकडे आहे आणि शेती पेरणीचा हा वेळ असतो, परंतु जे काही माझे त्या ठिकाणी असलेले लोक आहेत त्यांच्या सहकार्यामुळे ही वारी पूर्णत्वास जाईल. मी नसताना ते लोक त्या ठिकाणी फार प्रामुख्याने, फार विचारपूर्वक सर्व त्या ठिकाणी काम करतील आणि करत राहतील आणि माझी वारी ही पूर्णत्वास जाईल. संत सखारामपूर संस्थानचे महाराज तुकाराम बुवा यांनी वेळोवेळी सर्वांना सांगतात, शैलेंद्र पाटील सोबत आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्या. परंतु मी एक सामान्य वारकऱ्यासारखा ही वारी करण्याचा माझा मानस आहे आणि मी सामान्यासारखं सकाळी 4 वाजता उठून आम्ही 5 वाजता तिथे तयार होतो. आजपर्यंत कुठल्याही व्यवस्थेमध्ये माझी बाधा आलेली नाही आणि पंढरीनाथ येऊ सुद्धा देणार नाहीत, ही चरणी प्रार्थना करतो. आपल्यासोबत काही वारकरी आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया कशी आहे आणि किती दिवस झाले ते प्रवास करतात आणि पुढे किती दिवस प्रवास राहतात. आज 11 दिवस झाले आणि आम्ही पुढे आणखीन 12 दिवस प्रवास करणार. काय वाटतं तुम्हाला पायी चालताना? पायी चालताना विठ्ठलाच्या भेटीची आस लागलेली आहे आणि भेटी लागी जीवा लागलीशी असं पाय रात्रंदिवस वाटत होती आणि विठ्ठलाच्या वारीत एवढे दंग झालेला की आम्हाला भान सुद्धा राहिलेलं नाही. आणि आमचे वारकरी 5 वाजतापासून थंडी झोपतात रात्री आणि सकाळी 5 वाजता उठून थंड्या पाण्याने आंघोळ करतात, पण कोणाला सर्दी सुद्धा झालेली नाही आणि झाली तर ते काही मानत नाही. हा विठोबा माऊलीचा प्रसाद आहे. नक्कीच वारीमध्ये चालणारे संपूर्ण जे वारकरी आहेत ते ऊन वारा पाऊस याची कुठली प्रमाण बाळगता, चिंता न करता सकाळी त्यांचा प्रवास सुरू होतो आणि जसा जसा दिवस जातो तसा तसा त्यांचा प्रवास समोर समोर जातो आणि प्रत्येक दिवसाला, प्रत्येक पावलावरती त्यांना फक्त एकच गोष्ट वाटत असते की आपण कधी पंढरीला पोहोचतो आणि कधी विठुरायाच्या चरणाचं आपण दर्शन घेतो. हा सगळा असा त्यांचा जो जिव्हाळा आहे तो या पालखीच्या माध्यमातून, वारीच्या माध्यमातून पायी चालताना त्यांच्यामध्ये आपल्याला दिसत आहे. आणखीनही आपल्यासोबत काही भाविक भक्त आहेत, त्यांच्या सुद्धा आपण या ठिकाणी आपल्यासोबत काही वारकरी आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की त्यांना वारीमध्ये चालताना कसा अनुभव आहे आणि पुढे ते आता कसा प्रवास करणार आहेत. रामकृष्ण. या वारीतून एकच गोष्ट सांगायची की आमचा या वारीत पुनर्जन्म आहे. आम्ही मुख्य गोष्टी सांगतो. या वारीत आम्ही 3 गोष्टी शिकलो. आम्ही चावरा विलोरा या गावातूनच जाऊ. आमच्याकडे भरपूर वारकरी दरवर्षी येतात, पण वारी कशी असते ते आम्हाला रस्त्यात समजलं. कारण 3 गोष्टीतली मुख्य गोष्ट श्री संत सखाराम महाराजांचे कार्य आहेत. आम्ही गावात असून आम्हाला तर माहितच होते, पण जे 137 वर्षाची परंपरा आहे त्या वारीत सखाराम महाराजांना आमच्या एरियासाठी काय कमावून ठेवलं किंवा आमची किंमत काय आहे आणि वारकऱ्याची काय किंमत असते हे आम्हाला वारीत समजलं. वारकऱ्याची किंमत किती केली पाहिजे ते आम्हाला शिकायला भेटलं. पहिला पाठ. दुसरा पाठ, निष्ठावंत वारकरी म्हणजे काय आम्ही तो पाहिला नव्हता, कारण वारीत हा पहिलाच वेळ आहे. निष्ठावान वारकरी आमच्यासोबत एक असे आहेत की ज्यांचा विचारही करू शकत नाही. शेगावचे माजी नगराध्यक्ष शैलेंद्रदादा पाटील निष्ठावंत वारकऱ्यामध्ये त्याचं पहिलं नाव आहे. कारण एवढा मोठा व्यक्ती आणि सर्वसामान्य वारकऱ्याचं जीवन ते व्यक्ती जगते असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण जे वारकऱ्याचे नियम आहेत ते पूर्णपणे काटेकोरपणे जगणं हे दादाची खासियत आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही तर पहिलेच सांगलं की
की आमचा पुनर्जन्म झाला. आम्हाला जे काही माहिती होतं ते सगळं खोटं होतं. खरं आम्हाला या माहितीत आणि खरा आनंद त्या वारीत भेटला. रामकृष्ण. नक्कीच माऊलींनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे, संत श्री सखाराम महाराज यांचं जे जीवन होतं हे त्यांनी संपूर्ण जीवन हे फक्त वारकरी संप्रदायासाठी अर्पण केलेलं होतं. 365 दिवसामध्ये 364 दिवस हे गाव खेड्यावरती प्रत्येक ठिकाणी फिरत होते आणि प्रत्येक गावात सप्त्याच्या माध्यमातून, वारीच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाला पुढे घेऊन जाण्याचं कार्य करत होते. आणि ती 137 वर्षाची परंपरा ही आपल्या विदर्भातल्या सखारामपूर सारख्या ठिकाणी लाभलेली आहे. आणि तिथून ही पालखी दरवर्षी पंढरीला जात असते. म्हणजे कुठेतरी आपल्या विदर्भाचं आणि वराळाचं साम्राज्य हे मोठं करण्याचं काम हे त्या काळात संत श्री सखाराम महाराजांनी केलेलं आहे. आणि जो काही वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार होता तो वाढवण्याचं, रुजवण्याचं काम ते संत श्री सखाराम महाराजांनी केलेलं आहे. आणि तेच कार्य आता पुढे घेऊन जात असताना ते सर्व वारकरी दरवर्षीप्रमाणे वारी घेऊन जात असतात. आणि हे या वारीचं आता 137वं वर्ष आहे आणि निरंतर ही वारी अशीच चालत राहील. संत श्री सखाराम महाराजांची पालखी हे गेल्या 137 वर्षापासूनची परंपरा आहे. मध्यंतरी अनेक काही घटना अशा घडल्या, अनेक प्रसंग असे आले की कुठेतरी संपूर्ण देश थांबला होता. आणि देश थांबल्यानंतर संपूर्ण जे काही आपलं दैनंदिन जीवन होतं हे पण कुठेतरी थांबलं होतं. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा संत श्री सखाराम महाराजांची पालखी आहे ही निरंतर चालू होती. आपण वारकऱ्यांकडूनच जाणून घेऊया की कोरोनाच्या काळात असेल किंवा गेल्या 137 वर्षात जे काही वारीची परंपरा आहे त्यातील तुमचे अनुभव कसे आले ते पण तुम्ही या ठिकाणी आम्हाला सांगा. आज जे आपण सखाराम महाराजांचं चरित्रावर बोलत आहे म्हणजे 137 वर्षांची त्यांची अखंड परंपरा आहे. कारण अखंड का म्हटलं जाते, 137 वर्षात एक कोरोनासारखी महामारी आली होती आणि ज्या मुख्य मानाच्या पालख्या आहेत महाराष्ट्रातल्या खूप आदरणीय आहेत ते आपापल्या पद्धतीने पंढरपुरात पोहोचले. पण आपल्या सखाराम महाराजची खासियत अशी आहे की सखाराम महाराजची पालखी म्हणजे पादुका, एक हरिभाऊ जुनारे नावाचे जे वारकरी आहेत निष्ठावान ते डोक्यावर घेऊन एकटे पंढरपुरात पैदल चालत गेले. म्हणजे पैदल वारीचा खंड कोरोनातही पडला नाही. हे सखाराम महाराजांचं वैशिष्ट्य आहे. अशी वारी आहे. नक्कीच जे पायी वारीचं वैशिष्ट्य आहे हे संत श्री सखाराम महाराजांनी लावून दिलेल्या परंपरेनुसार आजही अखंड चालू आहे आणि भविष्यातही हे असंच अखंड चालू राहणार आहे. आता आपण बघितलं की छोटे वारकरी सुद्धा आहेत आणि हे येणाऱ्या देशाचं भविष्य आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय हा अखंड आपल्या वारीच्या माध्यमातून आपल्याला वारसा लाभलेला आहे तो पुढे जात राहणार आहे. पालखी हा कार्यक्रम करतो आहे आणि या कार्यक्रमाच्या संदर्भात पुढे जात असताना आपण उपहारासाठी विसावा घेतला होता आणि जे वारीमध्ये सहभागी झालेले वारकरी आहेत त्यांच्या आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेत आहे. आपल्या सोबत आहेत एक छोटेसे वारकरी जे या वारीसोबत पायी चालत आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. माऊली, आपलं वय किती आहे? 12 वर्ष त्यांचं वय आहे आणि ते संत श्री सखाराम महाराजांच्या पालखीसोबत सखारामपूर वरून पंढरपूर पर्यंत पायी जाणार आहेत. आपल्याला वारीमध्ये आल्यानंतर कसं वाटतंय? खूप आनंद आणि वारी खूप व्यवस्थित. अच्छा, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला या वारीमध्ये आल्यानंतर अतिशय आनंद होत आहे आणि ही वारी पूर्ण व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. नक्कीच ती इच्छा सुद्धा त्यांच्या या ठिकाणी पूर्ण होईल. आणि त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला शिकण्यासारखी गोष्ट आहे की या वयामध्ये ते आज वारी करतायत आणि भविष्यात ते कुठेतरी खूप मोठे वारकरी म्हणून आपल्याला दिसतीलच. आपण आलो आहोत आता अंबड या ठिकाणी आणि अंबडला पोहोचल्यानंतर या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी पालखी थांबली होती. दर्शन वगैरे झालं. आता आपण निघालो. आपल्यासोबत काही वारकरी आहेत. आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत की त्यांचं कितवं वर्ष आहे आणि त्यांचा अनुभव कसा आहे. आपलं वर्ष किती आहे? पहिलं वाटतं. आणि काय अनुभव आहे? असा अनुभव आहे की औषधी गोळ्या सर्व घरी चालू होत्या. आणि घरी रोज एक वाजता योगा आणि फिजिओथेरपी करतात. योगा करायला चालतो. त्या पाहुणीचं चालायचं योगा फिजिओथेरपी आणि गोळ्या सुद्धा मारतात. खऱ्या औषधी आनंदवारी आयुर्वेदिक औषध चालला. काहीच कोणतं दुखत नाही, पाय दुखत नाही. सगळे म्हणत होते की तुमचं वैशिष्ट्य चांगलं जमणार नाही पण एकदम सुरू होते. काहीच दुखत नाही पाहिजे. नक्कीच वारीमध्ये चालत असताना कुठलाच थकवा जाणवत नाही किंवा जे काही आपल्याला आस लागलेली असते पांडुरंगाला भेटीची त्याच्यामुळे आपल्याला काहीच आठवत नाही. आपल्यासोबत अनेक वारकऱ्यांनी आपला अनुभव हा आपल्याला सांगितलेला आहे. आपल्यासोबत अखंड वारकरी अखंड वारकरी हे संत श्री सखाराम महाराज पालखीचे आहेत.
53 वर्षापासून त्यांची वारी सुरू आहे. त्यांना सुद्धा आपण विचारू की आता 53 वर्ष तुमच्या वारीला झाले, या वर्षी तुम्ही काय सांगाल आणि विठुरायाकडे काय सगळं मागणार आहात? काहीच नाही, विठुरायाला फक्त एकच मागतो मी की मरताना तो तोंडात त्याच्या उपयोग काहीच नाही. किती वर्षापासून वारी तुम्ही किती वर्ष झालं वारी करताय? 74 पासून या ठिकाणी माऊली वारी करतात. पालखी निघण्याची वेळ झालेली आहे आणि आपल्याला विठ्ठलांना मी स्वप्न नव्हतं पाहिलं, असं केलं विठ्ठलांना. या ठिकाणी पालखी निघण्या प्रस्थान करत आहे आणि आपल्याला पालखीसोबतच पुढे जायचं आहे. यावर्षी 7 जण होत नव्हतं, पण हे उपकार टिकार डॉक्टर साहेब तुरताई मध्ये त्यानं 1 महिन्याच्या गोळ्या दिल्या, त्याच्यावर चालू आहे. कितवं वर्ष आहे आपलं वारीचं? हे आपलं पालखीचं वर्ष झालं. तुम्ही कितव्या वर्षी येत आहे? 3रं वर्ष आहे. काय साकडं घालणार आहे आपण विठू माऊलीकडे? काहीच नाही, दरवर्षी वारी होते बाबा, तिसरं मागणं काहीच नाही. ठीक. की जे काही वारकरी घरी आहेत किंवा जे आता आषाढी एकादशीच्या दिवशी तिथं पोहोचणार आहेत त्यांना किंवा जे घरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? हेच म्हणायचं की बाबा एसटी गेल्यापेक्षा पैदल वारी म्हणजे येणं जरूर यावं. नक्कीच. आणि श्रीराम महाराजच्या भुवाची आशीर्वादानं त्याच्यात भरपूर लोकसंख्या वाढावी, बस हेच मला मागणं आहे. बस त्यासाठी आपण काय साकडं घालणार आहे विठू माऊलीकडे? चांगला भाव. नमस्कार, एबीपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. संत श्री सखाराम महाराज यांची पालखी गेल्या 137 वर्षाची परंपरा आज संत श्री सखाराम महाराजांची पालखी ही पंढरीला जात आहे आणि पंढरीला जात असताना आज अंबळ या ठिकाणी पालखी पोहोचलेली आहे. गेल्या 10 दिवसापासून ऊन वावा पाऊस या सर्वांमध्ये पालखी निरंतर चालत आहे. पुढच्या 10-12 दिवसाचा प्रवास पूर्ण करून पालखी आता पोहोचणार आहे ती पंढरपूरला. आम्ही आलो होतो पालखीला भेट देण्यासाठी, संत श्री सखाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी, पालखीमध्ये सहभागी होण्यासाठी अंबळ या ठिकाणी. आणि आता अंबळवरून ही पालखी पंढरीकडे रवाना झाली आहे. आपण बघू शकतो की गेल्या 137 वर्षाची जी परंपरा आहे संत श्री सखाराम महाराज पालखीची ती निरंतर चालू आहे आणि आज या ठिकाणी ही पालखी पंढरीकडे प्रस्थान झालेली आहे. एबीपी मराठीसाठी विठ्ठल अवतडे, शेगाव.